एक नंबर. थंडी मधला एकदम भारी विषय म्हणजे पोपटी. तरी माझा हात नाही लागला नाही तर याच्याहून सुंदर झाली असती. नशीब तुझा हात नाही लागला. हे बघा काय केलं आता यांनी. कणका कणका हा कंदा मुलांचा एक प्रकार आहे तो. ग्राउंड कुठला आहे? या ग्राउंड वर गीता आणि बबिता आली होती. नमस्कार मंडळी, मी चंटाको तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज घरातूनच एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा प्लॅन जरा हटके आहे आमचा काहीतरी. सगळे ब्लॉगरांनी मिळणार आहात आणि कोण कोण ब्लॉगर आहे ते दाखवते. सगळ्यात पहिले आपला धीरज दादा, नमस्कार. नमस्कार. नंतर हॅलो. सेलिब्रिटी आपला गणेश दादा आलाय. आणि म्हणून असं प्रॉब्लेम त्याचे व्हिडिओ येत नाही ना, पण त्याचा प्रॉब्लेम झाला असेल, विसरला. पण येतील ना दादा लवकरच व्हिडिओ सुंदर सुंदर. नेक्स्ट सेलिब्रिटी कोण आहे तुझा? कॅमेऱ्याचे मागं बोलते तोच. अच्छा, मी आहे नेक्स्ट सेलिब्रिटी. 50 झाल्यावर ना, 50 त्याचं थांबच ना तुझ्यावर आहे. तिसरा आणि आज आमचा पाहुणा म्हणजे सोहन दादा आलेला आपल्याकडे. त्यांनी आम्हाला चहा पिवायला आणलं मेन म्हणजे. तुम्हाला माहिती आहे मला चहा कधी आवडतं. ते चला घरात चहा पिऊ. डाईट मोडल्यास परत डाईट नसतंय आपली, फक्त सांगायला कॅमेऱ्यावर. घरा गेल्यावर आजच्या 3 बिस्किटचं पुढं अजून चॉकलेट. मी 3 जण 4 जण आता तुम्हाला दिसतोय, पण अजून एक जण येणार आपला. तो सस्पेंड होतो थोडासा. तो आल्यावर डायरेक्ट दाखवीन आणि असे मजा येणार आज. कॉमेडी किंग आपला दादा धीरज दादा आणि कॉमेडीची वाट लावायला आपला आम्ही जी गेलेली एक रील बनवली. खरं एकदम सिरियस रील होती. एकदम सिरियस जायचं होतं आम्हाला, पण तू काय बोलणं माहिती आहे एकदम तिथं त्याला बोलत हा तो बोलला एकदम सिरियस मॅटर आहे तो. आज तर पाहिजे होता आपला बॅक कॅमेरा, पण जाऊ दे. चला सुरू करूया आजचा एक सुंदर असा माझ्यासारखा ब्लॉग. मी आणि आता धीरज दादा चाललोय शेंगा आणायला. अंडी जे काय सामान आहे. सोहन दादा आणि गणेश दादा गेला पुढं शेंगा घ्यायला. तिथं जाऊया, बघूया, त्याला भेटूया. पोपटी करपल नाही दादाची. चला आता शेंगा घ्यायला आलोय आपण. शेंगा घेऊया. काय काय पाहिजे, कुठल्या शेंगा पाहिजेत यो टाकूया ना मग. पोपटीत राताला टाकू. राताला या शेंगा घ्या. असे काय तुम्ही लांब उभे राहिले आपली काय. कुठल्या 2 प्रकारचे पाहिजे तुम्हाला? एक आहे 100 चावून बघताय. खाली कॅरेट मध्ये 1 नंबर खायला आहे, 2 नंबर. अच्छा, 1 नंबर माल पाहिजे आपल्याला. 1 नंबरचाच द्या. कॅरेट मध्ये खाली 1 नंबरच पाहिजे माल. ही किती वाली, किती किलो आहे अशी? ही 100 आहे आणि ती खाली येते 120 आहे. कुठली घ्यायची? 120 वाली. देवाच्या अगोदर त्यांच्या चर्चा खाईल का नाही. पण मला सांगा, 1 किलो मी चिकन खाईल, 1 किलो यो खाईल, मग तुम्ही काय खाल? दोघांची तब्येत बघून तर मला असं वाटेल की अख्खा शिंगा कधी घेतला मग त्याच्यानुसार किती आहे त्या? 1 किलो अर्धा किलो मिक्स करू. शिंगाड्या घ्या, शिंगाड्या यो घे. राताल नाही यो राताला नाही. मग यो काय सफेद राताला यो कोण आहे कोण? हे काय बोलतात ना त्याला काय माहिती. काकी याचं नाव काय? कणका हा कंदा मुलांचा एक प्रकार आहे तो. चला शेंगा घेऊन चला. धीरज मोठा घे. त्याच्यात मोठा घे. अरे बस होईल तो. अरे जास्त लागेल. बस होईल की नाही सांगा. काय तू असं बोलतो सगळ्याच बस होईल काय? बस न होत. तो आता येऊन सांगते शेंगा कमी पडल्यात बोलते. आता काय हे अशी पोरं आहेत आमची. हा मच्छी मार्केट. आत्ताच मच्छी मार्केटचं एक बनवून आणलंय. कुठला? तेच दिवसाचे दुसऱ्या दिवशीचा लगेच आहे. आलेत पोपटी करायचे का? आंघोळ करू, नंतर पोपटी करू, नंतर चहा एक मारू. असा अमरची चहा. या चहा पिलास ना अमर होतो. असा काय चला शेंगा वगैरे घेतल्या, सगळ्या घेतल्या आणि आता पोचलोय आपले म्हणजे धीरज दादाच्या घरी. पाठी शेतामध्ये आता लाईट वगैरे लावू मस्त आणि पोपटी करणार आहोत आपण सगळे तिकडं. चला यो का मच्छी पण आणल्या. केल्याच्या पालात गुंडाळून पोपटी करणार, मजा येईल. यो काय टायगर काय बोलतात त्याला? नाही आपण काय मगाशी बोलला तू हातात घेतलेलास ना? वाघ्या माकुल. आणि जो सस्पेंड ठेवलेला आपण माणूस एक कवटी आहे
या माकलान अशी कवटी आहे. तुझ्या इथं कशी कवटी आहे तशी आहे बिनकामाची. सस्पेन्स ठेवलेला माणूस आलाय. कॅल्शियम साठी पक्षी खात असतात. कवटी कवटी आहे. त्याचा हे केला पोस्टमॉर्टम का निघेल. चालेल चला. आता त्याला सध्या त्यानं गरज आहे मला. नाही सध्या सध्या त्यांना सुटू द्या. मग त्याची कवटी आहे ती सुटू आपण सोडू म्हणजे. सस्पेन्स ठेवलेला दादा. हा सस्पेन्स ठेवलेला आपला दादा आलेला आहे. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि पतू दादा सुद्धा आहे आपला. हॅलो. 2 किलो चिकन आणलास मागून आणलाय त्याला. असं पण त्याला डाल पाहिजे. डाल पाहिजे त्याला. नको ना. ह्यो ऍक्च्युली मसाला आहे ना BBQ मसाला. बार्बेक्यू मसाला आपण बोलतो सुहानाचा. हा नक्की ट्राय करा. मस्त टेस्ट भारी आहे. 1 किलो साठी हा 1 पाकिट आहे का. जल्दी कर कल सुबह पनवेल निकलना. बामोटा बोलतात. बामोट्याचा पाला आणायला चालू आहे धीरज संचू शेतात. हा शेत तुम्ही आधी पण आमच्या व्हिडिओ मध्ये बघितला असाल. आतंकवादी इथंच आलेले ते. योच तो चिंचेचं झाड होता जिथं 10 चिंच पाडलं एकच दगड मारून. आणि त्याला महत्वाचं सांग काय ग्राउंड कुठलं आहे. या ग्राउंड वर गीता आणि बबिता आली होती. अरे बापरे. हा खान पण आला होता आणि त्यांनी हा आखाडा बनवला होता. आणि यांना ट्रेनिंग इथं दिली होती. हा एकदम भारी खुशबू आहे. म्हणजे तुम्हाला ओळखता येत नसेल कोणाला कोयलीचा पालाव वाटतंय ना. हा सेम तसाच दिसते. तर तुम्ही एकदा सुगंध घेऊन बघा. खतरनाक खुशबू आहे. तरी आपला गणेशने सांगितलं का अजून पाहिजे. तर पोपटी थंडीमध्ये बनवण्याचं आणखी एक कारण म्हणजे मानगोड्याचा पाला आणलाय तो टाकला पहिले आणि त्याच्यानंतर मग वालाच्या शेंगा टाकल्या नाही ना अजून. नाही. त्या कुठल्या शेंगा आहेत. तुरीच्या. तुरीच्या शेंगा आणि चिकन टाकू आणि अंडी टाकू त्याच्यामध्ये. बॅटरीवर ससा मारायला चाललोय. आईचं बरोबर आहे. धीरज दादाची मम्मी. नमस्कार आई. फायनली आता पोपटीचा डबा भरायला घेतलाय. खाली चिकन आणि या साईडला स्वतः धीरज दादा. शिवण पीनट बटर. आई शपथ. चिकन टाकला. भारी आहे पोपटी आमची काय साधी नाही. अच्छा मग त्याच्यात फक्त त्याच्यात खडा मीठ काय आणि आपण शेंगात आपल्या वालाच्या. पाला मिळत नसेल तर धीरजच्या घरी या. पाला घेऊन ये. त्यांचे शेतान भरपूर आहे. लागला तर धीरजचा फोन नंबर पण देते मी. नको फोन कर. आता ना माझा पण हातभार आहे थोडा. तर धीरजच्या घरी आलोय आपण आणि धीरज पण काम करते नाही तर लोकांना वाटत नाही करत काम. काय टाकतस. ओवा ना. ओवा टाकताना दिसतो. काय टाकतस तर विचारतोय काय. ओवा तोच बडीशॉप मध्ये असतो तोच ओवा. स्मेल येते. सॉरी पोपटीत दादा पोपट मासा टाकायचा आहे का पोपट टाकायचा आहे. पोपटीत पोपट पण टाकतात. डायरेक्ट आता उलटा कर. 2 काटे पाहिजे अजून. नाही तिथंच हात आता ही आडवी लावायची. अशी लाव. ही तोडावरी. घेताना आम्ही स्वतः बघताय तुम्ही स्वतः शेताचा मालक. जागा तर बघितली. ऍक्च्युली या शेतात आपणच नाही आहोत. इथं असं आहे ना कोणता हाती डायनासोर डायनासोर माहिती असतं तुम्हाला. की चला पेंडा टाकताना बघा. नाही तर असं तुम्हाला वाटेल की मी काम नाही केला. पण आता मी यांचे ब्लॉग मध्ये लोक दाखवत नाही मला काम करताना. पण माझे ब्लॉग मध्ये तुम्ही मला बघताय काम करताना. बघा मी हा थँक्यू. आणि फक्त आता दाखवापुरता केलाय तो बिचारा प्रणित दादाने सोहन सकाळची कामं करतोय. चाललो मी. पोपटीचे मानकरी मंडळाचे अध्यक्ष. कोणी बनवली पत्तूने. पोपटीला आग कोणी लावली पत्तूनी. घे चल. पेंड्याला सॉरी. लगाव दो आणि सेट कैसा लगा. हॅपी बर्थडे. एकविरा माते की जय. पाहुणे पत्तू कोली. पेटल ना. पत्तू कोली ना. हा पत्तू पत्तू कोली याई टालिया सुरुवात केलेली आहे. तरी पण मी पुन्हा एकदा या साइड लावत आहे कांदा. तेच आता ऑलमोस्ट आपली पोपटी रेडी आहे. हे बघा मस्त पोपटी आता शिजलेली आपली मस्त. आता फक्त
त्याला उचलल कोण? उचलाच्या नावाखाली सगळी जण पळाली, बाकी मी एकटाच थांबलो उचलासाठी. आता जसं आपला गोन फक्त हितेनला विचारा तो उचलाचा कसा आहे, जर त्यांनी सांगितलं तर सगळी पोपटी त्याच्या नावावर. मी नाही सांगला तर तुम्ही ही 2 दांडका घ्यायची अशी उचलाची सरळ करायची. अरे आम्ही बचपन से पोपटी करते. अरे 6 वर्ष आधी पोपटीची व्हिडिओ तुम्ही बघले असाल. आम्ही जंगलात जाऊन पोपटी बनवतो. त्याच्यानंतर आज परत नाही ना दरवर्षी पोपटी असते आमची. तो याला नको तुझा ऐक करू, पण हे बघा काय केलं आता यांनी. आता भेटला टायटल भेटला. हा पोपटीने अंडी दिलीत बघा. पोपटीने अंडी दिली. बघा तुमची पोपटी कधी अंडी देते, आमची पोपटीने अंडी दिलीत बघा. दिली काय हे बघा डायनासोरची अंडी वाटतात ती. डायनासोरची अंडी. डायनोसॉर मागाशी सुटला, सोने सुतलनी बांधून ठेवलेला तो सुटला. शिजल्यांका बघू. शिजलेन का बघ एकदा टेस्टिंग कर. टेस्टिंग काय हम्म. अरे खतरनाक वाट महाबलेश्वर वाटतंय ह्यो. ह्यो बघ सोहम महाबलेश्वरला आलाय पण दूर जमतोय. शिंगाणे शिजले अजून. वरचा गेला कुठं? शिंगाणे शिजले अजून. कराच नाही बंडल शेप आहे मग. नाही बरोबर आहे. शिंगा झाले. अंडा खाऊन बघू आता. डायनासोरचा डायरेक्ट शिरल्या रेडी सेट गो. कम ऑन. आला रे आला, पोपटीचा सीझन आला. वाट लावला. ओ माय गॉड काय मस्त अशी दिसते पोपटी. फायनली रेडी झाली. जल्ली का तोंडाला पाणी सुटला म्हणजे. खाऊन बघ. या सर्वांनी पोपटी या. खायला. काका वाचतला युज भारी सुटलाय. खरं खतरनाक वाच सुटलाय. पत्तू ये. मस्त भारी लागतं. वाव ये पत्तू ये चल. मस्त रेडी मस्त. तरी पण माझा हात नाही लागला, नाही तर याच्याहून भारी झाली असती पोपटी. हा सोंदा, तरी माझा हात नाही लागला, नाही तर याच्याहून सुंदर झाली असती पोपटी. नशीब तुझा हात नाही लागला. नशीब चांगली नाही तर अजून भारी झाली असते. हा बघ माझ्या साईडने आहे दादा. थँक्यू. चांगला केला. असा तुला वाटेल. तू पुरुषी नाही पण मी अरे काय डॉयल यांनी चांगला केला. थँक्यू हात दादा. नाही लावला. हात नाही लावला, चांगला केला. हात लावला असता तर गया. थँक्यू. लावला असता तर राहुल गांधी सांगा काय झालं असता. गया 3, 2, 1 गो. Cheers. ओनली थंडा. ओनली थंडा. थँक्यू. आता पोरी द्या. चला पोपटी आपली रेडी आहे. झालाय बरं. कशी वाटली मग पोपटी? एक नंबर. थंडी मधला एकदम भारी विषय म्हणजे पोपटी. खूप आवडली आम्हाला. मस्त झाली ना. स्पेशली जे तुम्ही मन लावून काय मसाला वगैरे टाकून बनवली, हा. अजून चव वाढली त्याची. ते दादाच्या हातात चव होते आज. गणेश दादाचे. गणेश दादा कशी वाटली? तूच बनवली. जाऊ दे. एक नंबर अरेंजमेंट हितेनची. थँक्यू हितेन की आज एवढे सगळ्यांना तू एकत्र आणला. थँक्यू. थँक्यू टू मी. लागतील. इथेंचे आभार माना. मान प्रत्येक माना. प्रत्येकाचा डायलॉग. सत्कार करूया. प्रत्येकाचा यो पोचला पाहिजे. गौरी तुझी तारीफ केली. प्रत्येकाचा पेमेंट टाइम माझा जास्त. सगळ्यांचे हिस्सा काढून सत्कार करू याचा. काय सत्कार करू. घ्या. शाल दे अंगा. घ्या फोन घ्या. प्लेट फोन घ्या टाळ्या आता. वाजवा. टाळ्या वाजवा. क्राऊन आहे. टाळ्या वाजवा रे. शालानी श्रीफल देऊन नितेनचा थँक्यू. सत्कार करण्यात स्टिक ना. चला सुरू झालेला ब्लॉग आता एंड करायचा आहे. करूया end. आता घाई आहे, गडबड आहे. मी चाललो. चालेल. चल प्रणित दा परत कधी आता. थँक्यू. चल पत्तू बाय बाय. चला व्हिडिओ एंड करूया. मस्त पोपटी झाली. आवडली सगळ्यांना. मजा आली ना दादा? एकदम मस्त. हा गाण्या दादाला सगळा क्रेडिट आहे व्हिडिओचा पण क्रेडिट, पोपटीचा पण क्रेडिट. चला बाकी भेटूया असेच एका नवीन ब्लॉग मध्ये. परत कधी बघायला ना सगळ्यांना सोबत काय माहिती. बाकी मस्त झाला ब्लॉग. लवकरच भेटू आपण.